त्याच्यानंतर लागला तर प्रत्यय. आणि आता या शब्दामध्ये बघितलं तर टोकदार, पातळ, सुईसारखी आणि विणणाऱ्या. आता मुळात विशेषण म्हणजे काय की एखाद्या नामाबद्दल अधिकची माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. आता ह्यात बघा टोकदार, सुईसारखी, पातळ आणि विणणाऱ्या. आता टोकदार हा शब्द जो आहे तो त्या शिंपी पक्षाची घडते विणणाऱ्या हा शब्द कुणाविषयी आलाय की शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ आणि टोकदार असते. पण ते विणणाऱ्या हा जो मूळ शब्द आहे तो आहे विणणे. काय आहे? विणणे. आणि विणणे शब्दाला बदलून विणणाऱ्या हे धातू साधित शब्दाला विणणाऱ्या म्हणजे मूळ शब्दाचा शब्दकोश बदलून विणणे पासून विणणाऱ्या हा शब्द आला आहे. आणि तो शिंपी या पक्षाबद्दल अधिकची माहिती सांगत आहे की तो जे घडते विणतो आहे ते घडते विणणाऱ्या ह्या शिंपी पक्षाबद्दल विणणे या मूळ शब्दाच्या मूळ धातूच्या मध्ये बदल होऊन त्याचा साधित झालाय म्हणून धातू साधित विशेषण हे विणणारा हा पर्याय क्रमांक 4 आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 3 आहे की पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणते. आता बघा पुढील पैकी पुल्लिंगी नाम कोणते. आता पुल्लिंगी नाम म्हटल्यानंतर आता पुल्लिंगी नाम आता खाली जे पर्याय क्रमांक आहेत 1, 2, 3, 4 त्यापैकी 2 अचूक पर्याय निवडायचा. बघा बाळांनो की एकूण प्रश्नपत्रिकेच्या 20% प्रश्न हे 2 पर्यायी असतात. म्हणजे 75 पैकी 15 प्रश्न हे 2 पर्यायी असतात. आता बघा पुल्लिंगी नाम. आता पुल्लिंगी नाम करताना कधी येतात घडते आहे. बघा आपण मराठीमध्ये तो, ती, ते. तो हे सर्वनाम लावलं तर ते पुल्लिंग असतं, ती लावलं तर स्त्रीलिंग असतं आणि ते लावलं तर नपुंसकलिंग असतं. परंतु हे करताना ते अनेक वचनी रूपात असेल तर ते एक वचनी रूपात घ्यावं लागतं. आणि एक वचनी रूपात घेतल्याशिवाय त्याचे अनेक वचन करता येणार नाही. आता घडते हे एक वचनी आहे म्हणून त्याच्यामुळे आपण काय लावणार ते घडते. ते म्हणल्यानंतर काय येतं नपुंसकलिंग. काही नपुंसकलिंग. आता खराटे. खराटे हा अनेक वचनी शब्द आहे त्याचा एक वचन शब्द आहे खराटा. आता खराटा म्हटल्यानंतर आपण म्हणतो तो खराटा. काय म्हणतो आपण तो खराटा. तो हा पुल्लिंग नाम दर्शवतो. आता बोबाटे. आता बघा बोबाटे हे अनेक वचन झालेलं आहे आणि बोबाटेचं एक वचन झालं आहे बोबाटा. बोबाटा. आता आपण काय म्हणतो तो बोबाटा म्हणजे तो म्हणजे काय पुल्लिंग. आणि संकटे. आता ते संकटे पण संकटेच्या एक वचन केलं आपण तर संकट होतं आणि संकटच्या पुढे लागतो तर ते संकट म्हणजे नपुंसकलिंग. म्हणजे आपण जर बघितलं तर खराट्याचं रूप हे खराटा या शब्दाचं अनेक वचन आहे म्हणून त्याला मूळ रूपात आणून खराटा करायचा आणि मग त्याला तो, ती, ते लावून आपण ओळखायचं. तो खराटा तो हा पुल्लिंग आहे. आणि बोबाटे. बोबाटे हे अनेक वचन आहे त्याचे एक वचन बोबाटा आणि त्याला आपण जर सर्वनामाने विचारलं तर तो बोबाटा. तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्न क्रमांक 3चे अचूक उत्तर आहे. बाळांनो इथे एक नियम लक्षात धरा. कोणतेही नाम जर अनेक वचनी असेल त्याचे लिंग ओळखायचं असेल तर त्याला त्या रूपात न पाहता त्या अनेक वचनी रूपाचं एक वचनी रूपात रूपांतर करणे आणि मग त्याला तो, ती, ते ने दर्शक सर्वनाम लावून विचारणे. जर तो आला असेल तर ते पुल्लिंग, ती आली असेल तर स्त्रीलिंग आणि ते आले असेल तर
नपुसक लिंग. आता पुढचा बघा. आता मी गाडी चालवली या वाक्यात मी 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 या शब्दाची विभक्ती ओळखा. आता बघा बाण, आपण विभक्ती ओळखताना प्रथमतः नामाला किंवा सर्वनामाला काय प्रत्यय लागतो ते पाहतो. पण तुम्ही जर पाहिलं तर मी हा शब्द आला आहे. मग मी हा शब्द आल्यानंतर मीला तुम्हाला सकृत दर्शनी पाहितल्या कोणताच प्रत्यय आला नाही असं संबोधतो. मग असं संबोधल्यानंतर आपल्याला वाटतं की ते प्रथमा असेल. प्रथमा का असेल तर प्रथमाला कोणताही प्रत्यय नसतो. मग बाळांनो लक्षात धरा, कोणताही विभक्ती ओळखता आपण त्याला रूपांतर करू. बघा मी म्हणजे मी, त्याने, तिने, बघा त्याने काय आलं ने आलं, तिने काय आलं ने. मग ने एसी नि सी ई ही हे विभक्ती प्रत्ययाचं तृतीयाचं प्रत्यय आहे. आता दुसरा अर्थ जर पाहायचा म्हणला आपण तर याला काय करायचं, मी गाडी चालवली. बघा बाळांनो तृतीयाचा कारकार्थ हा कर्म असतो, म्हणजे कोणामार्फत तरी क्रिया घडते. म्हणजे इथे जर तुमच्या लक्षात जर मी हा प्रत्यय नसला तरी हा तृतीय आहे, हा तृतीय आहे. पण जर कारकार्थाने जर पाहायचं असेल तर कारकार्थाचा अर्थ आहे करण. करण म्हणजे कोणामार्फत तरी कोणा साधनामार्फत तरी एखादी क्रिया घडून आणणे. मग इथे गाडी चालवण्याची क्रिया कोणामार्फत घडून आली तर मी. मग याचा अजून एक अर्थ होतो की कारकार्थाने जरी विचार केला तरी तृतीयाचे ते आणि मीच्या जागी त्याने तिने हे जरी सर्वनाम वापरले तरी सुद्धा तिथे तृतीयाचे ते. पण इथे एक चूक करू नका की मीला प्रत्यय नसल्या थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपण थांबलो होतो. रेयांशने गायनाचे धडे गिरवले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता प्रयोग ओळखताना काय करायचं आपण की दिलेल्या पर्यायामधूनच विचार करायचा. बघा बाळांनो सकर्मक भावे, आकर्मक भावे, सकर्मक कर्तरी आणि कर्म. बाळांनो बघा इथे भावे आहे, इथे भावे आहे. भावे ओळखण्याची सर्वात महत्वाची खूण अशी आहे की कर्ता आणि कर्म हे दोघांनाही प्रत्यय असतात. प्रत्यय नसेल तर तो भावे प्रयोग होत नाही. आता या ठिकाणी रेयांश हा कर्ता आहे तर धडे हे कर्म आहे. बघा धडे काय आहे, कर्म आहे. धडे हे कर्म आहे. मग बघा इथे धड्याला कोणताही प्रत्यय नाही म्हणजे हे भावे प्रयोगाचं उदाहरण होऊ शकत नाही. आता आपण येऊ सकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी, कर्तरीची सर्वात मोठी खूण अशी आहे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथमांतच असतो, तो द्वितीयांत कधीच नसतो किंवा अन्य तृतीयांत चतुर्थांत कधीच नसतो. इथे कर्ता काय असतो, प्रथमांत. म्हणजे हे सकर्मक कर्तरी असू शकत नाही, हे भावे असू शकत नाही, हे भावे असू शकत नाही. मग राहिले कोणतं, कर्मणी. आता कर्मणी का राहिलेलं आहे तर रेयांशने गायनाचे धडे गिरवले. आता बाळांनो कर्मणी म्हणजे काय की दिलेल्या वाक्यातलं जे क्रियापद आहे गिरवले, जर क्रियापद कर्मानुसार बदलत असेल, कर्माच्या लिंग वचनानुसार जर बदलत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. म्हणजे इथे बघा धड्याऐवजी आपण धडा घेऊ आणि वाक्य वाचू. रेयांशने गायनाचा धडा गिरवला. धडा काय झाला, गिरवला. म्हणजे साहजिकच
कर्मानुसार वाक्याचं क्रियापद बदललेलं आहे, म्हणजे हे वाक्य कर्मणी प्रयोगाचंच आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 6. जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते, या वाक्याचा प्रकार ओळखा. बघा, जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते, या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. आता इथे बघा, एखाद्या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखताना तुम्हाला प्रथम या ठिकाणी कोणतं वाक्य आहे हे कळण्याआधी तुम्हाला उभयनवी अवयव माहित असणं फार आवश्यक. बघा, उभयनवी अवयव जर आपण बघितलं तर त्याचे दोन प्रकार पडतात, प्रधानत्व बोधक आणि गौणत्व बोधक. आता हे मी काय केलं तर याला अर्थ आहे, जर प्रधानत्व बोधकाचे प्रत्यय किंवा शब्द जर आपण वाक्यात जोडले, म्हणजे आणि, व, शिवाय, किंवा, पंतु, परंतु हे जर जोडले तर त्याचं वाक्य होतं संयुक्त. आणि गौणत्व वाक्यात म्हणून, कारण की यासारखे शब्द जोडले तर ते होतं मिश्र वाक्य. आणि ज्या वाक्यात कोणताच उभयनवी अवयव शब्द येत नाही, म्हणजेच ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतं, एकच विधेय असतं आणि एकच क्रियापद असतं, अशा वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. आता जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण होते, त्यामध्ये बघा, समुद्र लाटा, रौद्र रूप आणि केले होते, हे तिन्ही गोष्टी एकच आहे. म्हणजे या वाक्यात एकच उद्देश आहे, एकच विधेय आहे. आणि ज्या वाक्यात एकच उद्देश, एकच विधेय असतं, अशा वाक्याला केवळ वाक्य म्हणतात. संयुक्त वाक्य म्हणजे काय, ज्या दोन वाक्याला जोडताना प्रधानत्व बोधक सूचक शब्द त्या ठिकाणी वापरले जातात, म्हणजे आणि, व, शिवाय, परंतु, किंतु यासारख्या शब्दामुळे संयुक्त वाक्य बनते. मिश्र वाक्य हे म्हणून, कारण की यासारख्या शब्दाने बनते. आणि या दोन्ही प्रकारचे शब्द ज्या वाक्यात नसतात आणि एकच कर्ता कर्म क्रियापद म्हणजे उद्देश विद्देश एकच असतो, त्या ठिकाणी केवळ वाक्य असतं. आता बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे. प्रश्न क्रमांक 7 घेताना आपल्याला अनेकदा नात्यातील जवळीकतेमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणाही अनुभवायला येते. आता बघा, याच्यामध्ये वाक्य फार मोठं दिसतंय, वाक्य मोठं दिसलं म्हणून घाबरायचं नाही, वाक्य शांतपणे वाचायचं की अनेकदा नात्यातील जवळीकीमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवायला येते, या वाक्याचा काळ. बाळांनो, इंग्रजी असो मराठी असो, वाक्याचा काळ हा फक्त क्रियापदावरून ओळखला जातो. तो वाक्यातल्या नाम, सर्वनाम, विशेषण याच्या कशावरून ओळखला जात नाही. जेव्हा काळाचं वाक्य येतं तेव्हा आपण डायरेक्ट किंवा प्रत्यक्ष थेट या वाक्याच्या क्रियापदाकडे जायचं. आता या वाक्याचा क्रियापद काय आहे, येते. काय आहे, येते. मग येते हे वर्तमान काय आहे, होते, गेले असं झालं असतं तर ते भूतकाळ होतं. म्हणजे साहजिकच हे दोन्ही भूतकाळाचे पर्याय इथे आपल्या कट झाले. आता प्रश्न काय आहे की साधा वर्तमान काळ आहे का रेती वर्तमान काळ. आता बाळांनो बघा, ज्या वाक्यात फक्त काळाचा साधा बोध होतो अशाला काय म्हणतात, साधा वर्तमान काळ. आणि ज्या काळात रीती म्हणजे ती कशी आहे, करण्याची पद्धत कशी आहे,
मग जर ती रीत कळली असती तर तो रीती वर्तमान काळ झाला असता, परंतु या वाक्यामध्ये कुठेही रीत किंवा पद्धत आढळून येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 साधा वर्तमान काळ हे या उदाहरणाचं उत्तर आहे. बघा, पुढील पैकी द्वंद्व समासाचे कोणते वैशिष्ट्य नाही. बघा, आता आपण काल समासाचे मुख्य 4 प्रकार पाहिले. एक होतं अव्ययी भाव समास, दुसरं होतं तत्पुरुष समास, तिसरं होतं द्वंद्व समास आणि चौथं होतं बहुव्रीही समास. आता द्वंद्व समासाचे प्रकार पडतात की इतरेतर द्वंद्व समास, समास द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व समास. आता इथे याचे वैशिष्ट्य कोणतं नाहीये, वैशिष्ट्य नाही, याला आपल्याला उत्तर निवडायचं आहे. बघा, सामासिक शब्दाचा विग्रह आणि व अथवा किंवा या उभयनामी अव्ययाने करतात. बघा बाळांनो, ज्या वेळेस बघा आता इथे सांगतो आई वडील, आई वडील आहे, आई वडील हा सामासिक शब्द आहे. आता ह्याची फोड करायची म्हटलं तर आई आणि वडील, आई आणि वडील म्हणजे शब्द कोणता आला, आणि. आणि द्वंद्व समासाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे की त्याचे दोन्हीही पद समान तुल्याचे असतात, समान दर्जाचे असतात आणि दोन्ही पदांना समानच महत्व असतं. आई आणि वडील समान महत्व आहे. म्हणजे ज्या ठिकाणी म्हणजे इथे द्वंद्व समासामध्ये ज्या ठिकाणी आणि व यासारख्या शब्दांनी 2 सामासिक शब्द जोडलेले असतात तेव्हा ते इतरेतर द्वंद्व समास असतो. आता किंवा किंवा अथवा, बघा, खरे खरे खोटे या शब्दाचा विग्रह काय आहे, खरे किंवा खोटे. काय आहे, खरे किंवा खोटे. म्हणजे इथे किंवा अथवा वा यासारख्या शब्दाने जोडले असेल तर त्याला वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतात. म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि आता बघा, दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय, दोन्ही पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीतील इतर पदार्थांच्या समास विग्रहात केलेला जातो. आता बघा, मी दुपारी आमच्या लेकरांना म्हटलं की जेव्हा आपल्याकडे पाहुणे येतात आणि आपल्या पाहुणे आल्यानंतर आपण आपल्या घरच्या आईला सांगतो, वहिनीला सांगतो की पाहुणे आले जरा चहा पाणी कर. आता चहा पाणी, चहा पाणी हा शब्द जो आहे, मग पाहुणे आल्या फक्त आपण चहा पाणी देतो का, तर अजिबात नाही. मग चहा देतो, पाणी देतो, पोहे देतो, नाश्ता देतो, असे अनेक पदार्थ एकत्र देतो. म्हणजे काय आहे की चहा पाणी म्हणजे त्याच जातीतील इतर पदार्थाचा सुद्धा त्या ठिकाणी आपण उल्लेख करतो. याला म्हणतात समाहार द्वंद्व. काय म्हणतात, समाहार द्वंद्व. म्हणजे हेही बरोबर आहे, हेही बरोबर आहे. आता तिसरा पर्याय आहे, हे सामासिक शब्द बहुधा अव्यय असतात. चूक, हे शब्द अव्यय नसतात. म्हणजे हे चूक आहे. आणि मगा म्हणल्याप्रमाणे दोन्हीही पद महत्वाचे असतात, तर हे बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 हे पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य नाही. आता बघा, वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. आता वचन प्रकार म्हणजे काय, तर एक वचन अनेक वचन. आता बघा, एक वचन अनेक वचन करताना तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की त्या खेळणी आहे. आता हे खेळणीचं काय मूळ शब्द काय आहे, खेळणे. हा, लेखणीचं काय आहे, लेखण्या. गुळणीचं काय अनेक वचन, गुळण्या. मळण्याचं काय, मळण्या. म्हणजे बाकीचे तिन्ही गोष्टी कोणकोणत्या, की हे खेळणे हे एक वचन आहे, खेळणी हे अनेक वचन आहे. मी बाजारातून माझ्या लेकराला एक खेळणे आणले, मी अनेक खेळणी घेतल्या. हे खेळणे हे एक वचन आहे, खेळण्याचे अनेक वचन काय आहे, खेळणी. आता लेखणी बघा, लेखणी एक वचन आहे, मळणी एक वचन आहे आणि गुळणी एक वचन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 हे आलेल्या एक वचनी रूपातच आलेलं आहे. त्याच वेळेस
पर्याय क्रमांक खेळणी हे अनेक वचनी रूपात आले. म्हणजे 3 एकवचनी आणि पर्याय क्रमांक 1 अनेक वचनी आला आहे. म्हणून 9 नंबरचा पर्याय क्रमांक 1 असं उत्तर आहे. आता बघूया पुढं. हलवा कधी बंद कर. आता बघा, आता इथे बघा, श्रवण करीत होता एक माणूस सर्व, हसून हळूच बोले काय हा व्यर्थ गर्व, खचित मज दिसे हा थोर आहे गुलाब, विनय धरुणी लावी उत्तराते विलंब. बघा बानो, या वरी कोणत्या वृत्ताच्या आहेत? या वरी कोणत्या वृत्ताच्या आहेत? बघा बानो, मराठीमध्ये वृत्त आहेत. जसे अलंकार आहेत तसे वृत्त आहेत. वृत्ताचे सामान्यपणे 3 प्रकार असतात. अक्षरगण वृत्त, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त, त्यालाच म्हणतात जाती वृत्त, आणि तिसरा आहे अक्षर छंद वृत्त. आता हे जे प्रकार आहेत तर हे सगळे अक्षरगण वृत्ताचे प्रकार. आता अक्षरगण वृत्ताचे प्रकार बघताना वृत्ताला पाहताना पहिल्यांदा त्यांच्या प्रत्येक चरणामध्ये किती अक्षर आहेत, म्हणजे प्रत्येक वळीमध्ये किती अक्षर आहेत हे पाहूया. त्यापूर्वी भुजंग पर्याय जे वृत्त असतं त्याच्या प्रत्येक चरणातील वळीमध्ये 12 अक्षर असतात. वसंत कलिकाच्या प्रत्येक चरणातील वळीमध्ये 14 अक्षर असतात. आणि मालिनी की जे आहे त्याच्या प्रत्येक मध्ये 15 अक्षर असतात. आणि हे आपला अभ्यासक्रम इंद्रवाचा नाही. पण आता बघा, आपण प्रत्येक वळीचा अक्षर मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 15 अक्षर आहेत. मग ज्या वृत्ताच्या चरणामध्ये 15 अक्षर असतात त्याला म्हणतात मालिनी वृत्त. आता बघा बाळांनो, मालिनी वृत्त हे 15 अक्षराचं असतात. त्याची यती बाळांनो, यती म्हणजे काय असतं? त्याची यती ही 8व्या अक्षरावर असते. आणि वसंत कालिकाची यती ही 8व्या अक्षरावर असते. आणि भुजंग पर्यायाची यती 6व्या अक्षरावर. मग बघा आता, जे यती म्हणजे काय? एखादी ध्रुवपद किंवा ध्रुवपदातील एखादं चरण गाताना आपण जिथे थांबतो, जिथे आपण विराम घेतो त्याला म्हणतात यती. आणि मग अक्षरे 15 आहेत म्हणून मालिनी वृत्त. म्हणून पर्याय क्रमांक 10चं उत्तर आहे मालिनी. आता बघा, प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे? बघा बाळांनो, इयत्ता 6वी 7वी आणि 8वी चे जेवढे मराठी पुस्तक आहे, तुम्ही जेव्हा 8वीला येता तेव्हा तुम्ही साहजिकच 6वी 7वीचा अभ्यास केलेला असतो. आणि जेव्हा आपण आपली माय मराठीचे अनेक गद्य पद्य शिकतो तेव्हा त्या गद्य पद्याच्या वरच्या भागाला धड्याच्या जो दर्शनी भाग आहे घटकाचं नाव, त्याच्या खाली लेखक परिचय किंवा कवी परिचय किंवा कवयित्री परिचय दिलेला असतो. त्याच पैकी एक धडा आलेला असतो. आता बघा, प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा जे इयत्ता 7वीला पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये धोंडा हा एक धडा आहे विज्ञान कथेमध्ये. त्या धोंड्याचा लेखक संजय ढोले आहे. आणि संजय ढोलेंचंच प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा आहे. म्हणजे बघा, गेल्या वर्षीचा इयत्ता 7वीचा मराठी पुस्तकातील धोंडा हा जो धडा आहे त्या धड्याचे जे लेखक आहे संजय ढोले यांचाच संदर्भ या प्रेमाचा रेणू या विज्ञान कथा संग्रहाशी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 संजय ढोले हे याचे उत्तर आहे. आता बघा, आपण कालही असं एक अभ्यासलं होतं की, आता मी कालही म्हटलं होतं की आपल्याला आपली माय मराठी ज्या सारस्वतांनी, ज्या साहित्यिकांनी, ज्या कवी कवयित्रींनी, ज्या लेखक लेखिकेंनी समृद्ध केली, मोठी केली, ज्ञानियांनी रचल्या पाया तिथपासून ते आजपर्यंत, किंवा आपली ब्रह्मलिपी, प्राकृत लिपी, देवनागरी लिपी, आपली तिथून मायमोड लिपी, नंतर आपली मराठी भाषा ही तयार झाली, त्याच्यामध्ये योगदान आहे अशा सर्व नामवंत साहित्यिकाची माहिती आपल्याला असणं अगत्याचं आहे. काल आपल्याला तो पण नाव आले होते, त्यांच्यासमोर योग्य जोड्या आल्या होत्या. आता आपल्याला असं आलंय की जागल्या
हे टोपण नाव कोणाचे आहे? बघा बाळांनो, जागल्या हे टोपण नाव. आता जागल्या हे टोपण नाव मला सांगताना फार आनंद होतो की जागल्या हे जे नाव आहे हे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याशी, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. पण त्याच्या आधी मी क्रमवार सांगताना सांगतो की जयंत दळवी हे थनथन पाल या टोपण नावाने लेखन करतात. बाळांनो, सारे प्रवास घडीचे हे त्यांचे जे व्यक्तिचरित्रात्मक पुस्तक आहे ते फार प्रसिद्ध झालं आणि ते थनथन पाल या नावाने लेखन करू लागले. आता बघा, लक्ष्मीकांत तांबोळी, बघा यांचं पहिलं अक्षर ल आणि तिथं ता, त्यांनी लता जिंतूरकर म्हणजे लता म्हणजे स्वतःच आद्याक्षर, आडनावाचं आद्याक्षर यांचं मिश्रण करून ज्या गावातून आले ते गाव लावलं आणि लता जिंतूरकर या नावाने त्यांनी ते लिहिलेलं. आणि संजीवनी मराठे यांनी स्वतःच जीवन, बघा जीवनीचं जीवन या नावाने लेखन केलं. आणि दगडू मारुती पवार ज्यांना तुम्ही जागल्या म्हणून ओळखतात त्यापेक्षा अधिक ते दया पवार बघा दया पवार या नावाने प्रसिद्ध आहे. बाळांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आपल्या धामणगाव जे अकोल्या आणि संगमनेरच्या मध्ये आहे, ते धामणगावचे ते भूमिपुत्र आहेत, त्यांचं जन्म ठिकाण आहे, त्यांचं शिक्षण संगमनेरला झालेलं आहे. आणि त्यांनी बलुत नावाचं पुस्तक आत्मचरित्रात्मक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकाला 1979चा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन पुस्तकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं दलित साहित्य फार मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचं श्रेय महाराष्ट्रातल्या अनेक लेखक आहेत. अण्णाभाऊ साठे असतील, आपले नुकतेच महिनाभरापूर्वी निधन पावलेले आणि आम्हाला लाल चिखलदरा असणारे भास्कर चंदनशिव असतील. या तोडीचे व्यक्तिमत्व म्हणजे दगडू मारुती पवार, त्यांना दया पवार आणि त्यांना जागल्या हे त्यांचं कथासंग्रह आहे, त्यांनी लेखन केलं. त्यामुळे जागल्या हे नाव जे आहे ते दगडू मारुती पवार यांचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता बघा, ही कविता आहे, आपण प्रथम कविता वाचून घेऊ. कविता फार सुंदर आहे. कवितेत हरलेल्या माणसाला जिंकण्याची उमेद देण्याची उर्मी त्या कवितेमध्ये आहे. प्रथम मी कविता वाचतो, कारण आपल्या स्क्रीनवर पूर्ण बसणार नाहीये, तरी बघतो बसले असतात. बघूया. संधी मिळेल तुलाही लगेच हिंमूस नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यासाठी तूही थोडं हसून बघ, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे. नाही म्हणून उगाच पुढे तू बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. आता बघा, त्याचा पहिला प्रश्न आहे, माणसाने कुणाशी सामना करावा असे कवितेत सांगितलेले आहे. बघा बघा अगा परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. माणसाने कोणाशी सामना करावा असे कविते सांगितले आहे. संधी, आयुष्य, परिस्थिती, आप्त. तर पर्याय क्रमांक 1 आहे, 3 आहे परिस्थिती. बघा ओळ आहे
परिस्थितीशी भिडून छाती म्हणजे सामना कर, दोन हात कर, त्याला भिवू नको, त्याच्या पुढे शरणागती पत्करू नको. जर भिडून राहिलास तर तुला एक ना एक दिवस यश मिळेल. पण तू जर हार मानलीस, तर तू खचून गेलास, तर जीवनापुढे तू शरणागती पत्करलीस, तर तुझ्या जीवनाची ध्येयपूर्ती कधी साध्य होणार नाही. कवितेतील वर्णनानुसार आपल्या सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा? बघा इथं वाक्य बघा, सामर्थ्य बघा, हे सामर्थ्य आहे नाही, सामर्थ्य आहे हातात जर, स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. हे स्वप्ने डोळ्यात घेऊन चल म्हणजे स्वप्न डोळ्यात असतं, झोपेपणे पाहतो आपण, झोपतेव्हा पाहतो. पण अग्निबंककार आणि या भारताचे लोकातले राष्ट्रपती मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलामांनी एक वाक्य फार सुंदर बोललं की अशी स्वप्न पहा की ते तुम्हाला झोप येऊन देणार नाही. म्हणजे जागेपणे तुम्ही देहाप्रत्ये केलेली वाटचाल तुमच्या डोळ्याच्या मनपटलावर आणि दृष्टीपटलावर आणल्यावर तुम्हाला कळेल की जीवनाची ध्येयपूर्ती. बघा, डोळ्यात स्वप्ने म्हणजे डोळ्यात स्वप्न आपण केव्हा पाहतो? जेव्हा आपल्या जीवनात काहीतरी ध्येय समोर आपण ठेवलेला असतो आणि ते ठेवलेलं ध्येय पाहून आपण आपल्या जीवनाचा जीवनक्रम पूर्णपणे करत असतो. जर आपल्या जीवनात पुढे ध्येयच नसते तर आपण जीवनाचा रस्ता कधी मार्गक्रमण करणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक उत्तर 2 आहे, जीवनाची ध्येयपूर्ती. बघा आता 15वा प्रश्न आहे कवितेवरच. कवितेतील वर्णनानुसार विसंगत विधान कोणतं? प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा बघा, विसंगत म्हणजे वेगळं विधान. आपण जी कविता वाचली त्याच्याशी वेगळं विधान कोणतं? बघा, प्रत्येकाने मिळालेल्या संधीचा उपयोग करायला पाहिजे, तर 100% उपयोग करायला. कारण संधी बघा, संधी जेव्हा कवितेत बघा संधीचा उपयोग करायला सांगितलाय. फार कथाकारांनी सांगितलंय की संधी जेव्हा आपल्या दारात येते तेव्हा ती मुंगीच्या पाया एवढी असते, आणि जेव्हा संधी ती लोकांच्या दारात निघून जाते तेव्हा ती आपल्या हत्ती एवढी महाकाय वाटते. म्हणजे जी संधी ती लहान असो मोठी असो, ती संधी जर सोनं करायला आपण शिकलं पाहिजे, असं कवितेत म्हटलेलं आहे. मदत करणाऱ्यांसाठी आपल्याही चेहऱ्यावर हसू असाय 100%. ते कवितेत स्पष्टपणे सांगितलंय की तुझ्या करता जोडणारे हात आहेत. हात जोडणे म्हणजे पाया पडणे नाही, जोडणारे हात आहेत. म्हणजे तुझ्यावर संकट आलं तर तुझ्या करता याचना करणारे, तुझ्या करता मदत करणारे 2 हात कधीही तयार आहेत. आणि असं करताना फक्त आपल्या चेहऱ्यावर हसू असावं. म्हणजे कुणालाही मदत करताना ती सतपात्री असावी, ती कुपात्री नसावी. कुणालाही दान करताना ते सतपात्री असावं, आणि सतपात्री दान, सतपात्री मदत ही कधीही माणसाला चेहऱ्यावर हसू आणते, असं कवितेत सांगितलेलं आहे. नंतर प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्या तरी उणीवा असतात. त्यात लिहिले की असं जगात कोणी परिपूर्ण नाहीये. प्रत्येकाचं आयुष्य हे अपूर्ण असतं, आणि अपूर्ण आयुष्य पूर्ण करण्याच्या दृष्टीने केलेला मार्ग म्हणजे आपलं जीवन असतंय. म्हणून या कवितेत सांगितलं आहे की तू खंत बाळगू नकोस, तू खिन्न होऊ नकोस, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव आहे. हे पण आहे. म्हणजे हे तिन्ही आहेत. फक्त संकटावर मात करताना मागे वळून पाहू नको. म्हणजे कुठेही जाताना तुझे पाय थरथरे कापू नकोस. तू कुठे आलाय याचा विचार करत तुझ्या शिवावलोकन करताना मागच्या बाजूला जाऊ नकोस. म्हणजे तुझ्या अतीतमध्ये, तुझ्या भूतकाळामध्ये जायची गरज नाही, असं कुठे इथे सांगितलेलं नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे कवितेतील आशयाशी विसंगत विधान आहे. बघा आता आपल्याला एक उत्तर आलं आहे, तो उत्तर आपल्याला वाचायचा आहे. बघा, मी वाचतो त्यावरून 16 पासूनचे प्रश्न सुरू करतो. राष्ट्राच्या किंवा राजाच्या संदर्भात घडणाऱ्या अति महत्वाच्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी अनेकदा नाण्यांमुळे कळतात. बघा, आता तुम्हाला हायलाइट करतो. इथे काय आहे की नाण्यांमुळे कळतात.
बघा नाण्यांमुळे कळतात, बरोबर. नाण्याला 3 बाजू असतात. आता बघा आपण आतापर्यंत पाहिलं की नाण्याला 2 बाजू असतात. पहिले 3 सांगितलं आहे, 2 बाजू आणि जे कड असते ते कड म्हणजे नाण्याची तिसरी बाजू असते. बघा 3 बाजू असतात. हे विधान कदाचित चुकीचे वाटेल, पण नाण्याच्या 2 बाजूप्रमाणे त्या नाण्याची कड ही तिसरीच बाजू असते. त्यावर उभ्या बारीक रेषा असतात. क्रिकेटच्या खेळात डाव सुरू करण्यापूर्वी केले जाणारे नाणेफेक अनेकदा महत्वाचे ठरते. विविध प्रकारच्या कालगणनाची उकल नाण्यावर कोडलेल्या कालोलेखावरून होऊ शकते. नाण्यावर असलेली चिन्हे आणि आकृत्या यावरून धार्मिक आणि सामाजिक परंपराचे ज्ञान होते. भूतकाळाचा आरसा असे नाण्यांना म्हणतात, ते काही खोटे नाही. भाषा विज्ञानात व्याकरण आणि नाण्यावरून आलेल्या म्हणी हा एक आनंददायी अभ्यासाचा विषय ठरू शकतो. नाणे संग्रह करणे हा जरी थोडा खर्चिक छंद असला तरी त्याचे बहुआयामीत्व लक्षात घेतले तर ज्ञानाची उघडी खिडकी हे त्याचे स्वरूप विसरून चालणार नाही. नाशिक जवळ अंजनेरी, आता अंजनेरी इथे रामभक्त पवनपुत्र अंजनी सुत हनुमानजीचा जन्म झाला आहे अशी आख्यायिका आहे. आणि त्याच अंजनेरी नाशिक जवळ अंजनेरी येथे नाणकशास्त्र विषयाचा सांगोपांग अभ्यास करणारी संस्था आहे. ती जाऊन पाहायला हवी. जमले तर त्याचा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम पुरा करायला हवा. आता बघा आपण याच्यावर आधारित प्रश्न घेऊया. आता बघा पहिला प्रश्न आहे, नाण्यावर कोरलेल्या कालोलेखावरून कोणती माहिती मिळू शकते. मग आपण बोलता वाचता आपण खूण केली होती. ते खूण अशी केली होती की बघा नाण्यावर कोरलेल्या कालोलेखावरून कोणती माहिती मिळू शकते. बघा इथे विविध प्रकारच्या कालगणनांची उकल नाण्यावर कोरलेल्या कालोलेखावरून होऊ शकते. म्हणजे कशाची? कालगणनेची उकल समजते. काय समजते? कालगणनेची. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर एकदम बरोबर आहे. आता दुसरं घेऊ आपण. बघा आता बघा उतारातील आलेल्या बहुआयामीत्व या शब्दाचा योग्य अर्थ कोणता. आता बघा तिथे आपण जर वाक्य वाचलं तर त्या वाक्यात बहुउपयोगिता हा शब्द होता. मी तुम्हाला दाखवतो परत. बघा तरी त्याचे बहुआयामीत्व लक्षात घेतले तर ज्ञानाची उघडी खिडकी हे त्याचे स्वरूप विसरून चालणार नाही. म्हणजे बहुआयामीत्व म्हणजे बहुउपयोगिता. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचे योग्य उत्तर आहे. आता वरील उत्तरावर असत्य विधान कोणते? असत्य विधान कोणते? नाण्याला 3 बाजू असतात तर असतात. एक छापा, एक काटा आणि एक नाण्याची कड की ज्याला थोड्या रेषा मारलेल्या असतात. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आपल्याला शोधायचे असत्य म्हणजे चुकीचे विधान. दुसरं आहे नाण्यामुळे इतिहासातील घटनांच्या नोंदी कळतात. आपण बघितले की कालोलेखावरून इतिहासातील घटनांच्या नोंदी आपल्याला नाण्यामुळे कळतात. हा वाक्य बरोबर आहे. नाण्यामुळे नाणे संग्रह करणे हे अतिशय शब्द वापरला, अतिशय खर्चिक आहे. आणि वाक्य बघा नाणे संग्रह करणे जरी थोडा वापरला, इथं शब्द थोडा वापरला आहे, इथं शब्द अतिशय वापरला आहे. थोड्याच्या विरुद्ध अर्थी विशेषण वापरले आहे म्हणून हे विधान चूक आहे. बघा बाळांनो, शब्द थोडा आणि अतिशय एवढाच काय तो फरक केलेला आहे, नाही तर बाकीचे सर्व वाक्य हे सारखंच आहे.
म्हणजे आपण एखादा पर्याय वाचताना तो अतिशय सूक्ष्मपणे निरीक्षणाने वाचला पाहिजे, नाहीतर घाईघाईमध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात आणि हक्काचा मार्क आपला निघून जातो. संग्रहित केलेली नाणी म्हणजे ज्ञानाची उघडी खिडकी होय. बघा दिले तर ज्ञानाची उघडी खिडकी म्हणजे त्याचे स्वरूप विसरून चालणार नाही. कुणाचं? या नाण्यांचं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 18चं योग्य उत्तर आहे. बघा आता मराठी जे शब्दसंग्रह आहे त्याच्यावर आधारित पुढचे प्रश्न आपल्याला पाहायचे आहे. बघा करुणा, करुणा करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द. समानार्थी शब्द म्हणजे काय? त्याच अर्थाचा शब्द. आता बघा करुणा, विनंती, प्रार्थना, याचना, क्यू. आता बघा आपल्या बोली भाषेमध्ये जेव्हा एखादी घटना घडते किंवा एखाद्या दारातल्या आपल्या गायचे एखादं वासरू मेलं किंवा वासराची गाय मेली तर आपल्याला त्या एकामेकाबद्दल क्यू येते. क्यू म्हणजे कणव येते, करुणा येते, माया येते, वात्सल्य येते, प्रेम येतं. हे सर्व हे क्यू. प्रार्थना म्हणजे काय? की आपण एखाद्या भगवंताला, देवाला किंवा भीतीपोटी कुणाला आपल्या जीवनाचं वरदान मागण्याकरता केलेली याचना म्हणजे प्रार्थना. आणि याचना म्हणजे काय? की कळकळून कुणाला काहीतरी मागणे. बघा जसे आपण महाभारतात कर्ण पाहतो की कर्णाच्या दारामध्ये अनेक याचक आले होते आणि त्या महारथी मृत्युंजय काळ कर्णाने कोणत्याही याचिकेकर्त्याला कधीही विना हात माघारी पाठवलं नाही. याचक म्हणजे काय? काहीतरी मागण्याकरता आलेला आहे म्हणजे याचक. विनंती म्हणजे काय? की आपण कुणाला काहीतरी आपल्याला पाहायचं असेल, कुणाकडून एखादी वस्तू पाहिजे असेल, कुणाकडून पेन पाहिजे असेल तर आपण त्याला विनंती करतो, ए कृपया मला देशील का? म्हणजे ही विनंती. परंतु करुणा, करुणा जो शब्द आहे तो मराठी बोली भाषेतील क्यू, क्यू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 19 प्रश्नाचं उत्तर. आता बघा निकट, निकट म्हणजे जवळचा, अतिशय जवळचा, समीप असण्या अर्थाने या ठिकाणी शब्द वापरला. आता याचं काय करायचं? विरुद्ध अर्थी. बघा निकटच्या विरुद्ध अर्थी दूर. दूर म्हणजे लांबचा. बघा निकट म्हणजे जवळ आणि दूर म्हणजे लांब. म्हणजे खऱ्या अर्थानं निकटचा विरुद्ध अर्थी हा दूर हाच शब्द आहे. त्यामुळे जवळ, निकट आणि जवळ हे समानार्थी शब्द आहेत. आपला विचारला विरुद्ध अर्थी शब्द. संलग्न म्हणजे लागून असलेला, लगतचा म्हणजे संलग्न म्हणजे निकटचाच आहे. आणि समीप, समीप म्हणजे जवळ असणे. म्हणजे जवळ, समीप, संलग्न हे निकट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि फक्त दूर हा त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा प्रश्न 20चं योग्य उत्तर. आता बघा पुढील पैकी एकूण अशुद्ध शब्द लिहा. बघा आता प्रश्न प्रकार थोडे बदलत चाललेले आहेत. पहिले काय द्यायचं की 4-5 शब्द द्यायचे, त्यातला अशुद्ध शब्द कोणता आहे तो लिहून तो पर्याय असेल तो उत्तर लिहायचं, किंवा 2 अचूक असतील 2 अचूक पर्याय त्याला उत्तर लिहायचं. परंतु आता या ठिकाणी तल्लीन, अंतर्जात, विपुल, पावले, लरीवाल, नाहीसा, जय्यत असे शब्द दिले. त्या शब्दात आता आपल्याला पाहायचे की कोणता शब्द शुद्ध, कोणता शब्द अशुद्ध. आता बघा बाळांनो, कोणताही शिक्षक, कोणताही मार्गदर्शक तुमचं अशुद्ध आणि शुद्ध शब्दाची व्याख्या व्याकरणाच्या नियमातून समजून सांगायचा प्रयत्न करत असेल तर ते फार वेळ खाऊ बाब आहे. तुम्हाला रोजच्या निरीक्षणातून, रोजच्या वाचनातून आणि रोजच्या लेखनातून तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध शब्द हे लिहिता आणि वाचता आले पाहिजेत. आणि ते आत्मिक प्रेरणेने, आंतरिक प्रेरणेने झालंच तरच तुम्हाला ते साध्य होईल, नाहीतर ते साध्य होणं थोडंसं कठीण आहे. बघा आता तल्लीन शब्द आहे. तल्लीन शब्द हा आहे असा आहे, योग्य आहे, बरोबर.
आता बघा इंटरनेट, आपण ज्याला इंग्लिश मध्ये इंटरनेट म्हणतो त्याला मराठीमध्ये आंतरजाल म्हणतात बघा. आंतरजाल, आंतरजाल इथं शब्द आला आहे ओ ओ ओ आणि इथं आला आहे आ. म्हणजे बघा एक आकारांत वाढला, अ ला एक आकारांत आ आला तर आंतरजाळ झाला, म्हणजे हा शब्द चूक आहे. आता विपुल, बाण विपुल बघा, शक्यतो जेव्हा अंत्य अक्षर हे जोडाक्षर नसतं तेव्हा मध्य अक्षर हे ऱ्हस्व असतं, ते दीर्घ असता कामा नये. मग इथलं अंत्य अक्षर हे ऱ्हस्व जोड शब्द नाहीये, मग जे मध्य अक्षर आहे ते ऱ्हस्व पाहिजे आणि इथं उकार दुसरा आहे त्याला उकार पहिला पाहिजे, म्हणजे हे एक चुकीचं आहे. विपुलला विपुल म्हणजे मोठ्या प्रमाणात. नंतर पाऊले, आता बघा ज्यावेळेस पाऊले हे पाऊल, पाऊल आपल्याला लहान लेकराचं पाऊल नसतं का, हे आपण म्हणतोय त्याच्या पाऊलांचे ठसे घे. जर एक असेल तर ते असतं पाऊल आणि अनेक असतील पाऊले, पाऊल या एकवचनी नामाचं अनेक वचन शब्द पाऊले होतो. पावले ह्याला असं लिहिता येत नाही, पाऊले. हे चूक. बघा आपण पाऊस बघतो, पाऊस शब्द होतो पाऊस, हा शब्द असा लिहितो आणि मला पावसाने झोडपले त्यावेळेस उ गायब होत आणि उच्या ठिकाणी व येत, कारण व हे अर्ध स्वर आहे. बघा ईच ए असतं, उच व असतं. आपण जेव्हा मराठी वर्णमाला शिकतो त्यावेळेस या उ या पूर्ण स्वराचं रूपांतर अर्ध स्वरामध्ये होतं, म्हणून इथे पाऊले ऐवजी पावले हा शब्द पाहिजे होता, म्हणजे हे पण चुकीचं आहे. लढीवाळ बरोबर आहे, नाहीसा बरोबर आहे आणि जय सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीचे किती आहेत, 1, 2 आणि 3, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 3 शब्द अशुद्ध आहेत, आंतरजाल, विपुल आणि पाऊले. हे उत्तर पर्याय क्रमांक 2 शब्द एकूण 3 हे उत्तर बरोबर आहे. बघा आता पुढील पैकी चुकीचा अर्थ अलंकारिक शब्द. बघा मराठीमध्ये अलंकार आणि अलंकारिक शब्द यामुळे लिहिताना आणि मराठी विशेषतः करून निबंध लिहिताना, एखादी कथा लिहिताना या अलंकारिक शब्दाचा जर उपयोग केला तर ते अधिक रसग्रहणीय वाटते, अधिक श्रवणीय वाटते. मग असे शब्द बघा त्यातले 2 अचूक पर्याय सांगितले, 2 अचूक पर्याय कोणते, चुकीचा अर्थ असलेले, बरोबर अर्थ नाही, चुकीचा. अरण्य रुदन म्हणजे बाळांनो याचा अर्थ असा आहे की आपण कितीही काम केलं, आपण कितीही कष्ट केलं तरी त्यातून आपल्याला अपेक्षित फलश्रुती मिळत नाही. म्हणजे आपण जेवढं काम करतो त्याच्या बदल्यात तेवढा आपल्याला मोबदला मिळत नाही किंवा आपण केलेलं काम वाया जातं, हे बरोबरला बरोबर आहे. म्हणजे हे चुकीचं दूर आहे का, तर अजिबात नाही. 2 नंबर आळवावरचे पाणी. आता बघा बांधव, आळवावर म्हणजे तुम्ही कोणतेही जलप्राणी घ्या, तुम्ही कमळ घ्या, आळू घ्या, जे जलप्राणी वनस्पती आहेत त्यांच्या पानावर जर आपण पाणी शिंपडलं तर ते लगेच पाणी त्याच्या शीर्ष भागातून पायाच्या भागाकडे म्हणजे लगेच देठाच्या भागाकडे लगेच येतं. त्यांचा काळ जास्त असतो का, अजिबात नसतो. त्यांचा काळ अल्प असतो. अल्प काळ न टिकणार, न नाही, न म्हणजे अल्पकाळ न टिकणारे म्हणजे दीर्घकाळ होणारे. पण आळवावर पाणी काही काळ असतं, म्हणजे इथे जर असं असतं हा न नसतं आणि अल्पकाळ टिकणारे असतं तर हे उत्तर बरोबर म्हणजे पर्याय बरोबर असतात. पण इथे अल्पकाळ टिकणारे म्हणजे आळवावरचे पाणी, पण इथे अल्पकाळ न टिकणार आले म्हणजे हा चुकीचा अर्थ आहे. आता पांढरा कावळा. आता बाळांनो लहानपणापासून आपण सगळे म्हणतो, म्हणजे नुकताच जो आपली मराठी भाषा शिकतो
तो सुद्धा कळते की काळा कावळा. काळा कावळा, कावळ्यासोबत जे विशेषण लागलेलं आहे रंगाचं गुणवाचक विशेषण ते काय आहे? काळा. पण तुम्ही कितीही जगात हिंडले म्हणजे कसं असू शकतं कारण निसर्गात चॅलेंज नाही. बघा पांढरा हत्ती आहे का नाही? पांढरा हत्ती म्हणजे सांभाळायला अतिशय ओझ. परंतु इथे काय दिलंय? पांढरा कावळा. पांढरा कावळा म्हणजे मी आपल्या जर भारतीय उपखंडामध्ये फिरला किंवा दक्षिण आशियामध्ये हिंडला तर आपल्याला कुठेही पांढऱ्या रंगाचा कावळा पाहायला भेटणार नाही. म्हणजे रामायणात पासून ते आज आपल्या आतापर्यंत फक्त आपल्याला काळ्या रंगाचा कावळाच पाहायला भेटतो. इथे काय दिलंय? पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू. काय मला पांढरा कावळा स्वप्न दाखवतो म्हणजे जे तुला मला द्यायचंच नाहीये ते स्वप्न मला कशाला दाखवतोस या अर्थाने पांढरा कावळा म्हणजे निसर्गात नसलेली वस्तू हे बरोबर आहे. आता परसातील भाजी म्हणजे खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू. आता बघा मला, आपण जर रानातली भाजी म्हणलं, रानभाजी जर म्हटलं असतं तर आपल्याला घरातून निघावं लागतं, रानात जावं लागतं, ती भाजी शोधावी लागते, आणावी लागते. म्हणजे रानभाजीला आणण्याकरता आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. बाण परस म्हणजे काय रे? आपल्याच घराच्या अवतीभोवती असणारा भाग म्हणजे परस. आणि त्या परसात आपण जी भाजी लावतो, मला सांगा आता आपण शाळा आहे, शाळेमध्ये आपल्या परसबाग आहे, परसबागातल्या आपण अनेक खायचे जे पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील त्या आपण आपल्या स्वयंपाकघरात वापरतो किंवा आपल्या शाळेत वापरतो. मग शाळेत आणण्याकरता मुलांना जावं कुठं लागतं? परसात. म्हणजे फार काही कष्ट घ्यावं लागतं का? अजिबात नाही. मुलं हे पळत जातात आणि परसबागेतील फळभाजी किंवा कोबी पत्ता भाजी घेऊन येतात आणि स्वयंपाकघरातलं आपल्या मामावशीला देऊन टाकतात. म्हणजे इथे कष्ट लागतं का? तर अजिबात कष्ट लागत नाही. पण इथे लिहिलं काय की परसातील भाजी म्हणजे खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू नाही, ही वस्तू आपल्याला सहज मिळते. काय होते? सहज मिळते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ही चुकीचा अर्थ असलेली जोडी आहे. म्हणजे 2 जे पर्याय आहेत ते आळवावरचे पाणी 2 नंबर आणि परसातली भाजी 4 नंबर. आता बघा पर्याय क्रमांक 3 आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला सरळ सरळ म्हणे द्यायच्या किंवा एखादा शब्द घालायचे आणि द्यायचे आम्हाला सोडायला. आम्हाला उत्तर लगेच मनी, वाक्, प्रचार, अलंकारिक शब्द हे आम्हाला बऱ्यापैकी मार्क पडणारे घटक होते. पण आता बघा असं गोल 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 केले जसे गणितातले कुट प्रश्न असतात, त्या कुट प्रश्नासारखी एखादी मन त्यात हाईड केलेली आहे, ते अक्षर सरळ लाईनीत लावायचे. मग कोणती येते ते बघायचं. बघा बानो, जर आपण नीट बघितलं बघा म ल ब, बघा म ल ब, मळ बाहेर नाही, मळ बी नाही, म्हणजे मनावर. बघा मनावर हा शब्द आहे मनावर आणि येणे. आता मळ मनावर येणे किंवा मनावर मळ बेणे म्हणजे काय होणार आहे? उलगडा होणे. उलगडा होणे म्हणजे काय? एखादी गुपित वस्तू असते तिची माहिती होणे म्हणजे उलगडा होणे हे असू शकत नाही. निश्चित करणे म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा संभ्रमात अवस्थेत असेल आणि त्याला जेव्हा आपण निश्चित करतो तेव्हा ते निश्चित करते. निरवस्थाही वाचणे. बघा आपण बघा कधी कधी जीवनाच्या पटावर आपण जगत असताना किंवा शाळेत कधी कधी आपल्याला बरोबर असूनही आपल्याला चुकीचं ठरवलं जातं किंवा कधी कधी आपली चूक नसतानाही आपल्याला शिक्षित केलं जातं. त्यावेळेस आपल्याला जगण्याविषयी किंवा त्या काळापुरता आपल्या मनावर मळ भेटत. म्हणजे काय होतं? आपलं मन निरुत्साही होतं. म्हणजे मनावर मळ येणे म्हणजे काय होणे? निरुत्साही होणे. आणि उत्साही होणे म्हणजे कुणाच्या उपकारातून. बघा बाळांनो, कुणाच्या उपकारातून पूर्णपणे उतरणं शक्य नसतं. म्हणून उपकृत होऊन कुणाच्या उपकारातून उतराई व्हावं लागतं. पूर्णपणे कोणाचाही उपकार जीवनातून उतरता येत नसतात. म्हणजे इथे पर्याय क्रमांक आहे 4 निरुत्साही वाचणे. बघा परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही या अर्थाची योग्य. बघा बाळांनो, माणसाने म्हणजे आपले भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती आणि आपण शिक्षक दिन त्यांच्या नावाने साजरा करतो त्यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबरला सर्वपल्ली राधाकृष्णन.
हे जगातले फार मोठे तत्वज्ञ आहेत, ग्रेट फिलॉसॉफर आहेत. भारतीय तत्वज्ञतेचा जनक जरी त्यांना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांनी एका ठिकाणी म्हणलं होतं की माणूस पक्ष्याप्रमाणे हवेत उडायला शिकला, माशाप्रमाणे पाण्यात पोहायचा शिकला, पण तो माणूस म्हणून या जमिनीवर माणूस म्हणून जगायचा शिकला नाही. आता बघा अशा कितीतरी गोष्टी आहेत, माणसाने कितीही प्रगती करून द्या, पण निसर्गाच्या काही चमत्कृत्य आहेत की त्या माणसाच्या हातात नाहीत. तिथे माणूस हातबल आहे. बघा आता सध्याच्या काळामध्ये पूर आला, माणसाने नद्याचं पात्र कमी केलं. जेव्हा मुख्य प्रवाहातून पाऊस अति झाला तेव्हा मूळ प्रवाहात नदी वाहत सुटली आणि त्या वाहत सुटल्यानंतर कित्येकाचे घर आणि कित्येकाचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यात आमचा एक बीड जिल्हा आहे. बघा देवाची करणी नारळात पाणी. आता मला सांगा, नारळ आपण देवाला फोडतो, आपण नारळ विकत घेताना असं पाणी हलवून घेतो. तुम्ही मला सांगा, आपण पाणी प्यायला घेतो तर तांब्या भरून घ्यावा लागतो, ग्लास भरून घ्यावा लागतो, कुणाच्या तरी पाण्यातून ते पाणी कमी करून आपल्याला प्यावं लागतं. पण हे नारळ साधारणतः 30, 35, 40 फूट 50 फूट वर झाड असतं, खालून कोणतीही पाईपलाईन केलेली नाही. आणि जेव्हा फळ लागतं तेव्हा त्या फळाचं जेव्हा परिपक्वता येते तेव्हा त्यात काय असतं? पाणी. म्हणजे ते मानवाच्या हातात आहे का? मानवाचा हस्तक्षेप आहे का? मानवाने त्यात कोणती क्रिया केलेली आहे का? तर अजिबात नाही. ते सर्व क्रिया कोणी केली आहे? त्या भगवंताने, त्या परमेश्वराने. म्हणून परमेश्वराच्या कृतीचा उल्लंघन माणसाच्याने होत नाही. या अर्थाचे योग्य म्हणून कोणते आहे? देवाची करणी नारळ. आता हे बघा, देवा दाती अंगारासाठी. बघा बाण, आता इथे काही आस्तिक असतील, काही नास्तिक असतील, पण याचा अर्थ सांगतो. माणूस देवळात जातो ते देवाचा दर्शन घेण्यापेक्षा देवाला काहीतरी मागण्या करतो. आता देवळात जाती गर्दी लई मोठी आहे. कशासाठी? अंगारासाठी. अंगारा म्हणजे काय? देवाचा अंगारा लावला की मला बरं वाटेल, मी घेतलेलं काम बरं होईल, चांगलं होईल, यश येईल. म्हणजे काय? तिथे आपल्या देवळात जी गर्दी होती ती देवाला भेटण्याकरता नाही, दर्शनाकरता नाही, तर स्वतःच इप्सित, स्वतःची इच्छा पूर्ण करण्याकरता. भोळ्याची देव सोळा. बघा एखादा व्यक्ती भोळा असतो. तुम्ही बघा आमच्या लहानपणी आमची खाला होती की तिला कुणी काय म्हणलं का, हा हा देव, आम्हाला पाऊस नाही पडला का आम्ही लगेच वाजत गाजत पाऊस आणायला गावाच्या बाहेर. तिला जे सांगल तुझे देव सत्रा होते. म्हणजे एखादी व्यक्ती अशी असते की तिला जो व्यक्ती सांगेल त्याला ती परमेश्वर मानते त्या विधानाला आणि त्या विधानावरती विश्वास ठेवते. त्या अर्थाने भोळ्याचे देव 16 आणि आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. बाळनो, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीची माफक अपेक्षा असते की बास आपल्याला एवढं भेटलं ना तरी बरं होईल, म्हणजे आपण एखाद्या उद्देशाने गेलो आणि त्यापेक्षा अधिकची उपलब्धता, अधिकची प्राप्ती जेव्हा आपल्याला होते त्यावेळेस आपण काय म्हणतो? आंधळा मागतो एक देवा आणि देव देतो 2 डोळे. पण हे 24 क्रमांकाचं उत्तर खरं आहे, क्रमांक 1. आता बघा दंत्य वर्ण कोणता आहे? 2 अचूक पर्याय. बाळांनो बघा, आपण वर्णमाला म्हणायचं शिकताना बाळांनो पहिली वर्णमाला जी शिकली ती देहबोली होती. पहिले नंतर वर्ण आले, मूलध्वनींना वर्ण म्हणतात. वर्णांना जेव्हा आपण सांकेतिक भाषेत लिहायला लागलो तेव्हा ते अक्षर झाले. आणि बघा त्यांच्या मुखातील आपलं जे मुख आहे त्या कंठापासून इथं ओष्ठापर्यंत बघा, कंठ, नंतर तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, दंत ओष्ठ्य, कंठ ओष्ठ्य, दंत तालव्य, दंत ओष्ठ्य. हे का नाव पडले? तर आपला जो वर्ण निघतो तो वर्ण निघताना ज्या मुखातली भागाला स्पर्श होतो ते स्पर्श होण्याचे ठिकाण म्हणजे ते उच्चारस्थान आहे. बघा तुम्ही म्हणता म्हणजे क चा वर्ग असतो, क चा वर्ग, क ख ग घ आणि ह इथं असतो. तालव्याला असतो च चा वर्ग, च च च छ झ झ, हरल्यानंतर यश म्हणतात म्हणून यश, य श शेवटी असत. नंतर मूर्धन्याला असतं च नंतर त चा वर्ग, त थ द ध आणि नंतर असतं रशळ, असतं र श ळ आणि दंताला असतं बघा द थ द ध स न आणि बघा ओष्ठ प असतं प फ ब भ.
आता म्हणजे आपल्याला साहजिकच जे दोन शब्द आहेत, म्हणजे बघा दंत आहे, दंत किती नंबरला आहे? कंथ ताल वे मर्दून्य दंत, आणि ह्या दंत्यामध्ये मग असतंय स आणि न. इथं हा त चा वर्ग आहे, त थ ध ध आणि स. स आणि न हे इथे इथं न येतं, इथं स येतं. बाळांनो प्रथमतः वर्ण मला पाठ करताना किंवा लक्षात येताना कंथला क चा वर्ग, तालव्याला च चा वर्ग, मूर्धन्याला त चा वर्ग, दंत्याला थ चा वर्ग आणि ओष्ठ्याला प चा वर्ग. हे 5 वर्ग संपल्यानंतर पहिल्यांदा लावायचं कंथ्याला. कंथ्याला ह म्हणजे हरणे, आपण लक्षात राहायचं. हरल्यानंतर यश मिळते, ते यश रस्याला असते, रस्या यश सहज असते आणि स आणि परसवर्ण आहे न, म्हणून स आणि न काय आहेत? हे दंत्यवर्ण. बघा बानू, आपण गेले 1 तास आपण इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अभ्यासली आहे. याच्यामध्ये अधिकचा अभ्यास होणे अगत्याचे आहे. मी गेल्या तासाभरात तुम्हाला परीक्षाचं महत्व आणि परीक्षा कशा स्वरूपात सोडवली पाहिजे, त्याचे काही शॉर्ट ट्रिक्स असतील, काय लॉंग ट्रिक्स असतील, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि तुम्ही छानपैकी ते समजून घेतलं असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि मी तुम्हा सर्वांचे तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभारी आहे. आणि मला माझी शाळा जिल्हा परिषद हळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यांनी ती संधी उपलब्ध करून दिली. आणि विशेषतः जिल्हा परिषद अहिल्यानगरचे शिक्षण विभाग, शिक्षण अधिकारी माननीय पाटील साहेब आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भंडारी साहेब यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि कुणाला काही प्रश्न असेल ते विचार, वेळ भरपूर झालेला आहे, तर या ठिकाणी मी आपली प्रश्नपत्रिका थांबवतो. धन्यवाद.